पाटील हे कशा पद्धतीचं नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वाची एक झलक त्यांनी आपल्या प्रास्ताविकामधून या ठिकाणी दिलेली आहे। मित्रांनो, बंधूंनो, बहिणींनो, हर बूंद ना बूंद मोती नहीं बन सकता, हर पत्थर ना पत्थर हीरा नहीं बन सकता, हर बूंद ना बूंद मोती नहीं बन सकता। वैसे ही छत्रपति संभाजीनगर में हर नेता विनोद भैया पाटिल नहीं बन सकता। और इस मौके पर मुझे बोलने का मौका दिया यहाँ पे, मगर मैं वो विषय के साथ साथ आदरणीय आयोजक समिति से 2 मिनट ज्यादा लूंगा, क्योंकि के नेतृत्व में अभिजीत भैया देशमुख हम पक्ष से या समाज कार्य के माध्यम से जुड़े हुए, मगर आज से 7-8 साल पहले जो हकीकत है मैं वो बयान कर रहा हूँ, जो हकीकत है वही बयान कर रहा हूँ। 7-8 साल पहले जब हम शिव जयंती जो तिथि अनुसार है, ये हम जब मनाने के लिए, अभिवादन करने के लिए क्रांति चौक छत्रपति शिवाजी महाराज के पुतले पे जाते थे, तो जो हकीकत है वो सिर्फ 100-200 लोग वहाँ पे रहते थे। ये बात आपको भी मालूम होगी और सबको मालूम है। 100-200 लोग वहाँ पे रहते थे और अभिवादन करके थोड़ा सा जल्लोष करके चले जाते थे। और 2-2 शिव जयंती मनती थी, ठीक है, वो अपने अपने हिसाब से मननी चाहिए, मगर जब से आदरणीय विनोद भैया पाटिल ने छत्रपति शिवाजी महाराज इनकी शिव जयंती मनाने का संकल्प, और शिव जयंती और शिवाजी महाराज क्या है, 18 पकड़ जाति को किस तरीके से इन्होंने साथ में लेकर स्वराज्य स्थापन करे, ये बताने का काम अगर किसी ने किया तो वो सिर्फ विनोद भैया पाटिल ने किया है। तो आदरणीय विनोद भैया पाटिल हो जाता है। और इसी के साथ हमारे राजू भाऊ शिंदे, अभिजीत भैया देशमुख जब इन्होंने नगर सेवक थे, इन्होंने भी छत्रपति शिवाजी महाराज के पुतले की ऊंचाई बढ़ाने का काम, जो कि पूरे एशिया में, पूरे इंडिया में सबसे बड़ा खूबसूरत और सबसे बड़ा पुतला शिवाजी महाराज का कहीं है तो हमारे शहर के अंदर है। आणि ज्यांच्या इतिहासाची मान्यता नागोर आहेत हे छत्रपती संभाजीराजे मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आणि एकत्रित आतापर्यंत जे बोलणं झालं, ज्यांनी मनोरंजन व्यक्त केलं, याच्या अनुषंगाने भावी खासदार मानला हरकत नाही असे भावी खासदार विनोद भैया पाटील आणि उपस्थित सर्व मान्यवर। सर्वप्रथम राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ विनम्र अभिवादन। महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनाही माझा मानाचा मुद्रा, त्यानंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनाही माझा मानाचा मुद्रा करते आणि माझ्या 2 शब्दांना सुरुवात करते। आदरणीय विचारपीठ आणि समोर उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, आणि कोण असेल तर ते विनोद भैया पाटील आहे, कारण की विनोद भैया पाटील यांचा हा विचार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा असा विचार होता की सर्वात मोठा हिलावणे आहे माझ्या रयतेच्या काळीदार ईश्वरराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुद्रा। खराब झाले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्या या शहरातून संभाजीनगरमधून संभाजीनगरच्या जिल्ह्याचा एक भूमिपुत्र आपल्या ठिकाणी लाल किल्ल्यामध्ये जाऊन शिवजयंती साजरी होऊ शकते हे आपल्या सर्वांना दाखवून आले। आपले आजचे सत्कार मूर्ती बोले कैसा काले त्याची वंदावी पाहू नये हे संत कल्याणासाठी शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थ्यांच्या आजच्या या राज्य सरकारी मित्र विनोदजी भैया पाटील यांच्या सत्कार कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि त्यांच्या प्रेम करणारे सगळ्या विविध पक्षातले, विविध जाती धर्माचे, वेगवेगळ्या सामाजिक संघटना, राजकीय संघटनेमध्ये काम करणारे, तसेच सगळ्या माता भगिनी, पत्रकार बंधू यांना सगळ्यांना मी सर्वप्रथम जय महाराष्ट्र करतो। त्या ठिकाणी जाऊन उभा राहतो आणि स्वतःच्या पगाराच्या पैशाची खर्चमोड करून या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो आणि फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर त्या आग्र्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी दुसऱ्या वेळेस त्यांनी शिवजयंती अतिशय आनंदात आणि उत्साहात या ठिकाणी साजरा केली
आणि त्या ठिकाणी सुद्धा या महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे राजकीय मंडळी उपस्थित होते. सर्वप्रथम मी मनापासून हृदयापासून पोटाच्या देवीच्या देठापासून आपले सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद देतो. माझ्या क्षमतेपेक्षा माझ्या लायकीपेक्षा मोठा शाब्दिक सत्कार, मोठे मोठे शब्दांचा उच्चार, भरभरून प्रेम आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले 18 प्रगतातेचे मावळे माझ्या माता भगिनी या सभागृहात आल्या आणि मला आशीर्वाद दिला. त्याबद्दल मी सर्वांसमोर नतमस्तक होतो, आपले आभार व्यक्त करतो. खरं मला मनोगत व्यक्त करण्यासाठी एवढा मोठा भार आपण माझ्यावर टाकला. आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी पुढाकार घेतला ते माझे सर्व स्नेही, सर्व माझ्यासाठी अभिजित भैयापासून सर्व कृष्ण भगवानच्या रूपामध्ये त्यांना पाहतो मी त्यांचा छोटासा सुदामा. मी खरोखर तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. मला आनंद एका गोष्टीचा जास्त होतो. संस्कार करणारी प्रकारे शांतता पाळायची. सर्वांनी कार्यक्रम आटोपल्यानंतर जेवणाची व्यवस्था केली आहे. प्रत्येकाने जेवणाने स्टेजच्या खाली अंतरांना जेवणाची व्यवस्था केली आहे. कृपया विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व ज्येष्ठ मंडळीच्या वतीने भाविक खासदार माननीय विनोदभाई पाटील यांचा जाहीर सत्कार होत आहे. सर्वांनी टाळ्या करत त्यांचं स्वागत करत आहे. आदरणीय रणजितभाई पटेल आणि गौरवभाई पटेल जेवणाशिवाय कोणीही कार्यक्रम जेवणाची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक माणूस जेवणाशिवाय झालं जीवनाच्या आयोजनाच्या वतीने करण्यात आलेले आहे आणि ज्यांचा सत्कार झाला ज्यांनी सत्कार केला त्यांनी विद्यार्थ्यांच्या खाली यावं. सरकार दादाभाऊ यांच्या वतीने देखील भोजनाचा सत्कार होत आहे.